श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी मी स्वामीचरणीय प्रार्थना करते. स्वामींच्या नावाने आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं आणि कमेंट केलं तर तेच तुमचं एक कमेंट मला दुसरे नवीन माहिती घेण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ आता आपल्या या वर्षातला पहिला सण म्हणजे होळी येत आहे. तर होळी दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि होळी कधी साजरी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही. आणि म्हणजे थोडं स्किप केला तर छोट्या छोट्या गोष्टी असतात ते तुम्ही लक्ष देऊन बघत नाही आणि मग त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं की याचा काही उपयोग होत नाही. तर तसं नाही आहे. व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा आणि जसं मी सांगितले तसं तुम्ही करा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्वामींच्या नावाने सुरुवात करूया. तर होळी येत आहे आपली 2 मार्च 2026 वार सोमवार. या दिवशी पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी आपण होळी साजरी करणार आहोत. 2 मार्च 2026ला 5:56 संध्याकाळी 5:56 पौर्णिमा चालू होणार आहे आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5च्या दरम्यान पौर्णिमा संपत आहे. पण पूर्ण पौर्णिमा हे 3 मार्च 2026 रोजीच आहे. पण 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण आहे. धर्मसिंधू या ग्रंथाच्या नियमानुसार पौर्णिमा 2 मार्च 2026 रोजी साजरी करायची आहे. कारण म्हणजे 3 तारखेला 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला 2 मार्च 2026 रोजीच आपल्याला होळी साजरी करत आहे. कारण ग्रहण असल्यामुळे होळी आपण साजरी करू शकत नाही. आणि पौर्णिमा म्हटले की वाईटावर चांगल्याचा विजय. म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्यावर काही वाईट शक्ती, वाईट बाधा, वाईट काय असेल तर ते निघून जाण्यासाठी करण्याचा दिवस म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या असते. आणि ह्यामध्ये या दिवशी चांगलं पण वाईट पण दोन्ही पण करण्याचा हा दिवस असतो. तर आपण काय करायचं, आपल्याला वाईट काय जे असेल तर निघून जाण्यासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत. त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. होळी अजून 4 दिवस आहे तर म्हणूनच अगोदरच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळावा यासाठी लवकर व्हिडिओ बनवत आहे. तर पौर्णिमा म्हटलं की चांगलं काम, चांगल्यावर वाईटाचा पौर्णिमा म्हटले की वाईटावर चांगल्याचा विजय असं मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण या दिवशी सगळं काही वाईट निघून जावं आणि माझं सगळं चांगलं व्हावं यासाठी बरेच उपाय करायचे असतात. आणि तांत्रिक म्हणजे होळी दिवशी तांत्रिक उपाय भरपूर जण करत असतात. पण त्या तांत्रिक उपायाचा आपल्यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे. कसं असतं बघा, तुम्ही माना या ना माना पण तांत्रिक आणि वाईट शक्ती ही असतेच. बरेच जण आपल्या जवळचे असतात, रक्ताची नाते असतात, शेजारी पाजारी, ऑफिसमध्ये, कुठे पण आपलं जे काही चांगलं चाललेलं आहे ते त्यांना देखवत नाही, त्यांना ते बघू शकत नाही. विनाकारणच म्हणजे एवढं सगळं चांगलं हिचं कसं चाललंय हे त्यांना असं वाटत असतं. त्यामुळे ते काहीतरी वाईट आपला वाईट करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांना आपण काही बदलू शकत नाही. त्यामुळे आपणच काहीतरी करायचं की त्या वाईट शक्तीचा आपल्यावर परिणाम होऊ नये. त्यासाठी आपणच सज्ज राहायचं. आपणच छोटे छोटे उपाय करायचे की त्या वाईट शक्तीचा आपल्यावर कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची. त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे काय, होळी दिवशी आपल्याला शक्यतो कोणासोबतही भांडणं करायचं नाही आहे. आणि म्हणजे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. होळीच्या दिवशी दुसऱ्यांनी दिलेलं काहीही तुम्हाला खायचं नाही आहे. आणि शक्यतो पांढरी वस्तू, पेढा, मिठाई जे काय असेल ते पांढरी वस्तू तुम्हाला खायची नाही आहे.
कारण पांढरा कलर हा पांढरा कलर हा चांगल्याचंच प्रतीक आहे, पण त्यामध्ये वाईट शक्ती जी असते त्यावर जास्त लवकर अट्रॅक्ट होते. त्यामुळे पांढरी वस्तू आपल्याला वर्ज्य करायची आणि शक्यतो दुसऱ्याचं पर आणणं त्या दिवशी वर्ज्यच करायचं आहे. तुम्ही स्वतःचे पैसे देऊन तुम्ही स्वतःच्या पैशाने मिठाई खाऊ शकता. होळीला नारळ तुम्ही फोडले तर तुम्ही तुमचा प्रसाद तो खाऊ शकता, पण दुसऱ्याने तुम्हाला जो दिले वाईट प्रसाद, पेढा किंवा नारळ किंवा जे काय असेल तर ते तुम्हाला खायचं नाही आहे. आणि म्हणजे आपल्या पैशाने घेऊन पेढा खाऊ शकता तुम्ही, सगळं काही खाऊ, पण लोकांचं परान्न तुम्हाला खायचं नाही. आपली म्हणजे परंपरा असते गावाकडे पण, आता इथे पण गावाकडे पण आपण काय करत असतो माहिती आहे का, आपण काही आपल्या घरामध्ये खीर बनवली किंवा नवीन काही बनवलं की आपण शेजाऱ्यांना द्यायची आपली प्रथा आहे, आपण देतोच. पण हे काही वाईट नाही आहे, पण प्रत्येकजण चांगल्याच नीतीने चांगल्याच दृष्टिकोनातून आपल्याला देतील असं गॅरंटी आपण देऊ शकत नाहीत. बरेच लोक आपल्या रक्ताचीच नाते आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करतात, तर आपण त्यांच्या नादी न लागता आपणच सतर्क राहिलेलं बरं. त्यासाठी आपण त्या दिवशी कोणीही दिलेलं परान्न वर्ज्य करायचं आहे, कोणाशी भांडायचं नाही आहे आणि कोणाचं वाईट चिंताचं नाही आहे, आणि शक्य होईल तेवढं देवाचं नामस्मरण करत राहायचं आहे. आणि हेच सांगायचं आहे की माझं जे काही आत्तापर्यंत म्हणजे जे काही माझ्याकडून जे चुका झालेल्या आहेत त्या होळीमध्ये जळून जाऊ दे, आणि इथून पुढं माझं सगळं चांगलं होऊ दे, आणि माझ्यासोबत सर्वांचं चांगलं होऊ दे अगोदर, आणि सर्वांसोबत माझंही चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि होळीचा दिवस चांगल्या प्रकारे घालायचा आहे. 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्रग्रहणाच्याही दिवशी आपल्याला वाईट कुठल्या गोष्टी करायचं नाही आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी काय करायचं नाही हा पण व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला, नागिलीचे पान, जे पान खातात नागिलीचं खायचं पान, तर या दिवशी नागिलीचं पान कोणी दिलेलं ते खायचं नाही आहे तुम्हाला. नागिलीचं पान जरी तुम्हाला कोणी खायला दिलं तर ते पान तुम्हाला खायचं नाही आहे, कारण त्याच्यामधून पण वाईट शक्ती लगेच आपल्यापर्यंत पोहोचण्याचा लगेच इफेक्ट होतो त्याचा. त्यामुळे आपल्याला कोणी जरी नागिलीचं पान खायला दिलं तर ते नागिलीचं पान पण खायचं नाही. पांढरी वस्तू, परान्न आणि नागिलीचं पान आपल्याला वर्ज्यच करायचं आहे. लोकांचं परान्न म्हणलं की सगळ्याच गोष्टी आल्या त्यामुळे ते वर्ज्यच करायचं आहे आपल्याला. तर अशा रीतीने आपल्याला होळी साजरी करायची आहे. आणि होळी दिवशी शक्यतो चांगल्या गोष्टी, चांगले विचार, देवाची सेवा, देवाचं नामस्मरण, चांगल्या गोष्टी, आणि वाईट जे काही झालेलं आहे ते होळीमध्ये माझं जळून जाऊ दे, सगळं चांगलं, आणि इथून पुढं सगळं चांगलं होऊ दे अशी देवाला प्रार्थना करायची, आणि अशा रीतीने होळी साजरी करायची आहे. तर चंद्रग्रहणाचा व्हिडिओ मी बनवून तुमच्यापर्यंत टाकते. चला, तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.